हॅलो मंडळी, मी फर्स्ट टाइम मराठीमध्ये मेकअपचा व्हिडिओ टाकत आहे. तर जी काही पण चुकी होणार त्याच्यासाठी अगोदरपासून सॉरी आहे. तर तुम्ही बघू शकता माझी मॉडेलची स्किन ड्राय होती आणि अंडर आयज खूप जास्त रेड म्हणजे सेन्सिटिव्ह होता. तर मी फर्स्ट जे वापरलेलं आहे वेट वाईप्सने क्लीन केल्याच्या नंतर मी पिक्सीचा टोनर वापरला. त्यानंतर ड्राय होती तर तुम्ही इमोली पण वापरू शकता या एम्ब्रोलिस, डिपेंड ऑन युअर बजेट. बिकॉज इमोली खूप स्वस्त भेटते 360 रुपयाची आणि एम्ब्रोलिसिस आय थिंक 1200-1900 रुपयाची काहीतरी भेटतो तो. तर मी खूप चांगल्याने मॉडेलची स्किन एकदम प्रेप केली आहे. बिकॉज प्रेप करणं खूप गरजेचं असते. मेकअप लॉंग लास्टिंग पण होतो. त्यानंतर कन्सिलरची काही फार जास्त गरज नाही होती. तेव्हा पण मी नथालिया कॅपेलोचं कन्सिलर वापरलेलं आहे आणि PACचं फाउंडेशन वापरलं आहे. तुम्ही बघू शकता याचे रिझल्ट खूप सुंदर आलेले आहे. काही मी हाय ब्रँडचं फाउंडेशन नाही वापरलेलं याच्यात. आणि ब्लेंडिंग खूप हलक्या हाताने करायचं. बिकॉज तुम्ही जितके सुंदर ब्लेंडिंग करणार तितका सुंदर तुमचं मेकअप होणार. त्यानंतर मी फॉरएवर 52चा कन्सिलर वापरला आहे, लिक्विड कन्सिलर. आणि O2Oचा मी ब्लशर वापरलेला होता. तो व्हिडिओमध्ये तर नाही आला बट मी तुम्हाला सांगत आहे. पावडर सेटिंग केली आणि माझा मेकअपला मी डन केलेला आहे. मेकअप तुम्ही बघू शकता. आता हे मला PR आला होता ग्लिटर. तो याचे स्वॅचेस तुम्हाला मी आता दाखवते. खूप सुंदर आहे. तुम्हाला घ्यायचे असणार तुम्ही ते ID वरून घेऊ शकतात. माझ्या इंस्टाग्रामवर मी त्यांना टॅग केलेला आहे. तर आय मेकअप मी एकदम ग्लिटरी ठेवलेला आहे आणि थोडं आउटर साईडनी स्मोक इफेक्ट दिलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.